मित्रांनो, तर जय हिंद. तर खूप दिवस आपली रनिंग बंद होती, व्यायाम सुद्धा बंद होता. हे सगळं बंद असल्यामुळं आज तरी जवळपास 1 महिन्याच्या नंतर रनिंगला आलो. आज जवळपास 1.5 किलोमीटर जवळपास रनिंग मारली. पण 1.5 किलोमीटरलाच एवढी बेजारी झाली, विचारूच नका. हे सगळं छातीच्या मागचा भाग, जे पाठीचा भाग आहे, सगळा त्रास करायला. तर तुम्हाला एवढंच सांगणं आहे, तुम्ही व्यायाम हा दररोज करा, व्यायाम बंद करू नका. शरीराला 2 गोष्टीची अत्यंत गरज असते, एक म्हणजे व्यायाम आणि दुसरं म्हणजे वाचन. तुम्ही जर व्यायाम करीत राहत असताना दररोज थोडा का होईना, तुम्हाला औषधाची इंजेक्शनाची गरज पडणार नाही, कोणत्या डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही. वाचन केल्यानं मस्तक सुधारतं, आणि ते मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही, हे बरोबर आहे. वाचन पण माणसानं आयुष्यात नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजेत, करायला पाहिजे. तर तुम्हाला मी एवढंच सांगन की दररोजच्या मेहनतीमध्ये आणि कधीतरी समजा 15 दिवसातून, महिन्यातून एकदा करण्यात बराच फरक असतो. दररोजच्या करण्यामध्ये माणसाच्या शरीराला सवय होऊन जाते, त्यामुळं काय वाटत नाही. पण तुम्ही जर कधीतरी करीत असताल तर मग शरीराला फार जड जातं. आज मी थोडं मनावच घेतलं, मला आज काय झालं तरी आज सुरू करायचंच, व्यायाम सुरू करायचा. व्यायाम खूप हा शरीराला गरजेचा आहे. तुम्ही कोणतं बी वर्कआउट करा, हार्ड वर्कआउट करा किंवा योगा करा, कारण की त्यामुळे तुम्हाला जे असलेले आजार, कोणाला बीपी शुगरचा त्रास असतो, तर ते सुद्धा कमी होतात. ज्याला शुगर आहे त्याची शुगर थोडी कमी प्रमाणात होते, म्हणजे भरपूर फायदा होतो व्यायामामुळे. माणसाला आयुष्यामध्ये पैसा किती असला तरी काही महत्वाचं नाही, पण आरोग्य हे माणसाचं एकदम सुदृढ असणं गरजेचं आहे. कारण की पैसा किती तुम्ही कमवा, पण जर आरोग्य तुमचं जर व्यवस्थित नसेल तर काही फायदा नाही. त्यामुळे शरीर संपत्ती जपा. शरीर संपत्ती ही खूप महत्वाची असते, एकदा वेळ निघून गेल्यावर वापस येत नसतो. ज्याला ज्याच्या परीने जे करता येईल ते करा. वयामानानुसार आपल्याला कोणाला होत नसेल तर योगा करा, पण काही ना काही करा. कारण की एखादा आजार जर माणसाला जडला तर पुन्हा खूप पश्चाताप होतो माणसाला, की आपल्याकडे वेळ होता पण आपण केलं नाही. त्याच्यामुळे सांगतो, व्यायाम करा. 24 तासातला कमीत कमी 1 तास तरी आपण आपल्या शरीरासाठी द्यायला पाहिजे. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा, आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.